नमस्ते महाराष्ट्र, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि बेळगावचा रणसंग्राम सुरू झालाय. 2 दिवसांपूर्वी मतदान यंत्रात कौल बंद झालाय आणि आता मतमोजणीला सुरुवात झाली आणि मराठी अस्मितेसाठीचा पहिला निकाल हा जाहीर झालाय. कर्नाटक राज्याची उपराजधानी अशी ओळख असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला पहिला विजय मिळाला आहे. शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेसाठी मतदान झालं होतं. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर राजकीय पक्षांसाठी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. साधारण 1 तासापूर्वी मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि मतमोजणीच्या निमित्तानं संपूर्ण बेळगाव शहरामध्ये अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये साधारण 50% मतदान झालंय आणि जी मतमोजणीला सुरुवात झाली त्याचा पहिला निकाल जो हाती आलाय, महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. बेळगावच्या या निवडणुकांचे थेट निकाल तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात आणि वॉर्ड क्रमांक 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर हे विजयी झाले. संपूर्ण कर्नाटक राज्याचं, प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राचं, खरं तर सगळ्या महाराष्ट्राचं बेळगावच्या या निवडणुकीकडे लक्ष आहे. 12 वाजेपर्यंत निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर होतील अशी शक्यता आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, पहिला कौल महाराष्ट्र एकीकरण समितीला. नक्कीच ही अतिशय मराठी भाषिकांसाठी मोठी गोष्ट मानावी लागेल. पहिला विजय महाराष्ट्र एकीकरण समितीचा झालेला आहे. एक उमेदवार जो आहे तो निवडून आलेला आहे आणि अनेक निकाल आता हळूहळू करायला हाती येत आहेत. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्योती कडोलकर आहेत. या जरी मराठी असल्या तरी त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. एकतर तुमचं अभिनंदन, पहिल्यांदा तुम्ही विजयी झालात. पण काय वाटतं, तुम्ही काँग्रेसकडून लढवली, तुम्ही मराठी भाषिक आहात पण शेवटी काँग्रेसकडून निवडली, एकंदरीत काय वाटतं, कोण महापौर होईल असं वाटतं बेळगावचा? अजून काही विचार केलेला नाही. तुम्ही काय मुद्दे घेऊन प्रचार केला होता तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या ज्या वॉर्डमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं मी सॉल्व्ह करीन. सगळ्यांसाठी थोडं वेळ काढून सगळ्यांना मदत करीन हा विचार करूनच मी ही निवडणूक लढलेली. पहिल्यांदाच लढवली? हो, पहिल्यांदाच लढवलेली आहे. महापौर कोण होईल असं वाटतं? काय अजून काय विचार केले नाही, काय माहिती. काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला तसं काय सांगितलंय, कुणाला सपोर्ट करायचं किंवा काय? असं काही सांगितलेलं नाहीये. मला सांगा, काँग्रेसच्या किती जागा येतील असं वाटतं तुम्हाला अंदाजे? 10 जागा येतील. 58 पैकी येतील. अगदी ह्या ज्योती कडोलकर आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून मिलिंद त्या निवडून आल्या. तरी बाजूला मी दाखवतो हे चित्र. ही गर्दी जर आपण पाहिली तर या ठिकाणी अनेक जे म्हणजे मतदारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. आणि हे मी थेट दृश्य दाखवतोय बेळगावमधली, ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सगळा या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. मिलिंदाने आपण पाहतोय पोलिसांच्या गाड्या देखील आहेत. आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी ही एक बाचाबाचीचा एक प्रकार झाला, त्यामुळं या ठिकाणी हा एक तणाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण याच इमारतीमध्ये, म्हणजे आपण पाहतोय ग्लोब थिएटरच्या बाजूलाच ही एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये ही सगळी मतमोजणी जी आहे ती सुरू आहे. आणि समोर आपण पाहिलं तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल किंवा पोलीस गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या तैनात आहेत. 58 जागांसाठी 50% मतदान झालं होतं आणि त्यामुळं मोठी चुरस पाहायला मिळते. महाराष्ट्र एकीकरण समितीला कौल देणार का बेळगावकर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण यापूर्वी म्हणजे महानगरपालिका बेळगावची स्थापन झाल्यापासून मिलिंद एकतर दरवेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचाच महापौर बेळगावच्या महापालिकेवर पाहायला मिळतोय. त्यामुळं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळं मोठी चुरस आहे. म्हणजे अनेक नेत्यांची तर प्रतिष्ठा पणाला लागलेलीच आहे, पण राजकीय पक्षांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे. त्यामुळं साधारणतः 12 वाजेपर्यंत सगळा कौल हाती येईल. मात्र आत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक उमेदवार निवडून आलेला आहे, भाजपचा एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि काँग्रेसचा देखील एक उमेदवार निवडून आलेला आहे. 58 पैकी 3 जागांचे निकाल जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यात मतमोजणी झपाट्यानं सुरू आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकूण 4 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय. साधारण 400 पेक्षा जास्त टेबल लावण्यात आलेत आणि इथे ही मतमोजणी सुरू आहे. काही आणखीन अपडेट्स आलेत किंवा जो महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आलाय तो नेमका कुठल्या भागातला आहे, तो आता इथे उपस्थित आहे का?
नाही, काही प्रमाणामध्ये उमेदवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, पण महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो उमेदवार आहे, आपण जर पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 15 मधून शीतल नगरकर जे आहेत त्या पराभूत झाल्या आहेत आणि भाजपाच्या नेत्रावती भागवत या निवडून आलेल्या आहेत. आणि इतर जर निकाल पाहिले तर अजून म्हणजे मतमोजणी सुरू असल्यामुळे सगळेच निकाल मिलिंद अजूनपर्यंत हाती आलेले नाहीत, पण काही वेळात ते आपल्याला समजू शकतील. पण वॉर्ड क्रमांक 3 मधनं काँग्रेसच्या ज्योती कडोलकर निवडून आलेल्या आहेत आणि पहिला जो विजय आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचा तो वॉर्ड क्रमांक 14 मधला आहे. शिवाजी मंडोळकर हे जे आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत शिवाजी पुंडलिक मंडोळकर हे जे आहेत उमेदवार ते निवडून आलेले आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला हा पहिला कौल मिळालेला आहे असं म्हणता येईल. बर संदीप, साधारण पुढच्या किती वेळात प्राथमिक चित्र स्पष्ट होऊ शकतं बेळगाव महानगरपालिकेचं? आणि इथे अशी स्थिती होऊ शकते का की भले उमेदवार वेगवेगळ्या पक्षातनं निवडून येतील, मराठी असतील आणि सगळे नंतर एकत्र येऊन काही झालं तरी कन्नड उमेदवार महापौरपदी येऊ नाही देणार तर मराठीच उमेदवार येईल, अशी शक्यता आहे का? नक्कीच शक्यता आहे. एक तर आता 9 वाजलेले आहेत, साधारणतः 10:30 पर्यंत चित्र क्लिअर होऊ शकतं, म्हणजे कुणाचा महापौर किंवा कुणाला बहुमत मिळतं हे समजू शकतं. आता काही उमेदवार जे आहेत त्या आघाडीवर आहेत, त्यामुळे अंतिम निकाल जे आहेत ते हाती आलेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, 58 जागा आहेत टोटल आणि जवळपास 27 ही मॅजिक फिगर आहे आणि ती मॅजिक फिगर कुठला पक्ष काढतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कन्नड चॅनल्सनी जो एक्झिट पोल जाहीर केला आहे त्यामध्ये देखील महाराष्ट्र एकीकरण समितीलाच कौल मिळेल असं त्यांनी जाहीर केलं. म्हणजे इतर वेळेला बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, कन्नड प्रसार माध्यमे ही मराठी भाषिकांच्या विरोधात बातम्या देत असतात, मात्र महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला कौल मिळेल असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र एकीकरण समितीला किती जागा मिळतात हे बघणं महत्त्वाचं आहे, पण सोबतच मराठी भाषिक उमेदवार अनेक, म्हणजे अधिकृत उमेदवार फक्त 21 आहेत मिलिंद 58 जागांपैकी, मात्र पुरस्कृत उमेदवार जे आहेत त्यांची मात्र संख्या जास्त आहे. ते जर निवडून आले म्हणजे साधारणतः पुरस्कृत उमेदवार जर 10 निवडून आले किंवा जरी मग MIM मधला एखादा उमेदवार निवडून आला किंवा इतर पक्षातला निवडून आला तर ते कदाचित पाठिंबा देऊ शकतात महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि मग महाराष्ट्र एकीकरण समितीचं बहुमत जे आहे ते सिद्ध होऊ शकतं आणि महापौर जो आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीचा होऊ शकतो. मिलिंद बाजूचे उमेदवार संदीप, इथलं चित्र फार रंजक राहिलेलं आहे दरवेळेला. म्हणजे अगदी गोव्यासारखी स्थिती इथे नसते की एका रात्रीत सगळीच सत्तेची समीकरणं बदलतात, पण मराठीच्या मुद्द्यावर अन्य भाषिक काही वेळेला एकत्र येतात, हे मात्र या पूर्वीच्या काळात आपण आवर्जून बघितलंय. मुळात महाराष्ट्र एकीकरण समितीनं 30च्या पेक्षा उमेदवार जास्त उभे केलेले नाहीत, मग महाराष्ट्र एकीकरण समितीचं बहुमत येणार कसं? एकतर तुमचं अभिनंदन. काय पहिली प्रतिक्रिया? मतदारांचा आभारी आहे. काय वाटतं एकीकरण समितीने मला अधिकृत दिल्याबद्दल मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा पण ऋणी आहे आणि मला भरघोस मतांनी जाम किती मतांनी तुम्ही विजयी झालात? 1881 मतांनी. 1881. काय वाटतं महापौर कुणाचा होईल? मराठी भाषिक. बर, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवली? हो. तुमच्या विरोधात कुठल्या कुठल्या पक्षाचे उमेदवार होते? अपक्षाने BJP होते. बर, भाजपच्या उमेदवारांना किती मतं पडली? काय 900. बर, आणि तुम्हाला किती पडली? 1881. म्हणजे निम्मी मतं भाजपला पडली आणि त्याच्यापेक्षा डबल मतं तुम्हाला पडली. इतर प्रभागातलं काय चित्र वाटतंय सध्या तुम्हाला? भगवा फडकणार. बर, अगदी हे शिवाजी मंडोळकर आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार, ते विजयी झालेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया मिलिंद आपण पाहिली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा पहिला उमेदवार आहे तो ज्यांचा विजय झालेला आहे. इतर उमेदवारांचे मात्र निकाल आता अजून हळूहळू करायला हाती येतील. मिलिंद, संदीप, मगाशी मला विचारायचं होतं असं की मुळात महाराष्ट्र एकीकरण समितीनं 25 उमेदवार सुद्धा नाही उभे केले, मग एकीकरण समितीचं बहुमत कसं येणार? नाही, हाच प्रश्न सगळ्या कन्नड भाषिकांना किंवा मराठी भाषिकांना पडलेला असं म्हणता येईल, प्रामुख्यानं बेळगावकरांना पडलेला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा मी चित्र दाखवतो आणि ते देखील विश्लेषण करतो. एक तर एकूण 21 जागांवर फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे उमेदवार आहेत ते उभे करण्यात आले आणि म्हणजे सरिता पाटील या महापौर होत्या. मी ज्यावेळा मतदाना दिवशी मिलिंद बेळगावमध्ये आलो होतो त्यावेळी देखील मी त्यांच्याशी बोललो. त्यांचं असं म्हणणं होतं की अधिकृत उमेदवार जरी 21 असले तरी पुरस्कृत उमेदवार प्रचंड आहेत.
कारण महाराष्ट्र एकीकरण समिती सगळ्याच जागांवर मराठी भाषिक उमेदवार देऊ शकली नाही, म्हणजे फक्त 21 जागांवर अधिकृत उमेदवार देण्यात आले. कारण 58 प्रभागांमध्ये अनेक जण इच्छुक होते आणि आपल्याला माहित आहे महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अंतर्गत काही वाद आहेत, हे नाकारून चालणार नाही. म्हणजे मराठी भाषिक जरी एक होत असले, झेंड्याच्या विरोधात एक म्हणजे कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा जो झेंडा आहे त्याच्या विरोधात एकत्र येतात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत एकत्र येतात, पण अनेक गोष्टी अशा आहेत की म्हणजे त्यामुळं मतभेद महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समिती सगळ्या जागांवर उमेदवार देऊ शकली नव्हती. काही जागांवर म्हणजे फक्त 21 जागांवर देण्यात आली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती जरी मराठी भाषिकांसाठी काम करत असली तरी या समितीला अनेक राजकीय पक्ष पाठिंबा देत असतात. आता पहिल्यांदाच यंदा भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. पण दुसरं म्हणजे इतर जे पक्ष आहेत, म्हणजे MIMचा एखादा उमेदवार जर निवडून आला किंवा JDSचा आला तर ते नक्कीच पाठिंबा देऊ शकतात. पुरस्कृत जे आहेत ते देखील बघूयात सर्वपक्षीय. संदीप, तू म्हणतोयस तसं दृश्य आपण पाहतोय. एकीकडे चोख व्यवस्था आहे, निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी सुद्धा होतीये, पण आपण अपेक्षा करूयात की सगळे निकाल लागल्यानंतर अन्य पक्षीय मराठी भाषिक सुद्धा मराठी महापौराकरता एकत्र येतील. पहिल्यांदाच फर्स्ट टाइम ನಾನು ಬಂದಿರೋದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ मराठीमध्ये पहिल्यांदाच हां फर्स्ट टाइम मी आता बसले. किती मतांनी निवडून अजून टोटल नाही केलं नाही, अजून कॅल्क्युलेशन केलं नाही, अजून चाललंय. काय वाटतं, तुम्ही भाजपच्या उमेदवार आहात, बेळगावचा महापौर कोण होईल असं वाटतं? होय, लई खुशी होते. मी अभय पाटीलच्या नेतृत्वामध्ये आहे. फर्स्ट टाइम मी हे इलेक्शनला बसलेला, लई खुश होते मला. पण महापौर कोण होईल असं वाटतं तुम्हाला? सत्ता कोणाची? बीजेपीच. भाजपच येणार समिती? येस, भाजपाच. येस, ओव्हर कॉन्फिडन्स भाजपाच. येस. पण मला सांगा, महाराष्ट्र एकीकरण समितीला जर बहुमत मिळालं नाही तर भाजप सपोर्ट करेल? काय वाटतं तुम्हाला? MSL नाही 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 करत नाही. MS इज अ डिफरंट एंटिटी, BJP इज अ डिफरंट एंटिटी. आपलं नाव? प्रीती विनायक कामकर. ह्या प्रीती आहेत, त्या भाजपच्या उमेदवार त्या मिलिंद निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणार नाही, म्हणजे ती वेगळी पार्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे संदीप, तू म्हणालास तसं की एकीकरण समितीचे उमेदवार किती निवडून आले तर सत्ता स्थापन करायची असेल तर मॅजिक फिगर गाठायची असेल तर अन्य भाषिकांनी सुद्धा मराठी महापौर